मेकअप करता करता असं एक साधारण 2014-15 मध्ये लक्षात यायला लागलं की हे फिजिकली खूप कष्टाचं काम आहे. म्हणजे मी लिटरली पहाटे 4 पासनं रात्री 9-10 पर्यंत उभंच राहून काम आणि माझ्याशिवाय अडणारं काम होतं. ज्यांना माझ्याकडनं मेकअप हवाय त्यांना माझ्याचकडनं हवाय. सो मला असं वाटलं की मला जो बिझनेसची आवड आहे, माझ्याकडे काम करायला आर्टिस्ट होते, मला ते सगळं प्रोफेशनली रन करायला आवडायचं. मी एक 3 मजली मेकअप स्टुडिओ उभारला होता बाय देन. सो मला असं वाटलं की ही बिझनेसची आवड आपल्याला जर चालू ठेवायचं असेल तर कुठेतरी मी अशी वेळ येणार आहे की मी या स्वतः मेकअप करणं याच्यातून फिजिकली फटीग येईल मला आणि तेव्हा मला काहीतरी करायचं असणार आहे. पण मग काय, तर अशा वेळेसाठी म्हणून एक फॉलबॅक बिझनेस आपण चालू केला पाहिजे जो ह्याच्याशी निगडीत असेल. आता छोट्या प्रमाणावर चालू करू पण जेव्हा किंवा मेकअप मधनं आपण फिजिकली रिटायर व्हायचं ठरवू तेव्हा हा बिझनेस वाढलेला पाहिजे. अशा उद्देशाने ऍक्च्युली काय करता येईल, काय ह्याच्याशी निगडीत आहे असं म्हणून साडी हे मनात आलं. आणि तेव्हा माझ्याकडे खूप NRI क्लायंट्स यायचे, ब्राईड्स यायच्या आणि त्या विचारायच्या की तूच आम्हाला सजेस्ट कर कुठली साडी नेसू, कुठून आणू, कविता कुठल्या ओकेजनला कुठली साडी नेसू. तर मग असं वाटायला लागलं की आपल्याला जर एवढं आपल्या ओपिनियनला व्हॅल्यू करतंय कोणीतरी तर वाय नॉट ब्रिंग माय ओन साडी कलेक्शन. आणि ह्या भावनेत ना प्रथाचा जन्म झाला. आणि 2016 मध्ये मी आणि आई आणि माझा नवरा समीर आम्ही तिघांनी कांचीपुरमला जाऊन आम्ही 30-32 साड्या घेऊन आलो आणि त्या 30-32 साड्यांपासून प्रथाची सुरुवात.